नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपल्या ग्रामीण भागात शेत रस्त्यावरून होणारे वाद हे काही नवीन नाहीत. अनेकदा रस्ता अडवल्यामुळे पिकांची ने-आण करणं कठीण होते आणि शेतकऱ्यांमध्ये आपापसात भांडणं होतात. पण आता महाराष्ट्र सरकारनं यावर एक अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जर कोणी गाव नकाशावरील किंवा हक्काचा शेतरस्ता अडवला तर त्यांना केवळ दंडच होणार नाही, तर चक्क 5 वर्षासाठी सर्व सरकारी योजनांपासून हात धुवावे लागतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री बळीराजा शेत स्लॅश पाणंद रस्ते योजनेचे नवीन नियम सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आहे. रस्ता अडवणाऱ्यांवर होणारी कठोर कारवाई. मित्रांनो, शासनाच्या नवीन निर्णयानुसार जर कोणी सार्वजनिक किंवा गाव नकाशावरील रस्ता अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केले तर खालीलप्रमाणे कारवाई केली जाईल. पहिली पायरी. संबंधित तहसीलदार त्या व्यक्तीला 7 दिवसांची नोटीस देतील. या 7 दिवसात अतिक्रमण स्वतःहून काढणं अपेक्षित आहे. दुसरी पायरी. जर 7 दिवसात अतिक्रमण काढले नाही तर तहसीलदार स्वतः ते अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करतील. सर्वात मोठा दणका. जो व्यक्ती रस्ता अडवेल त्याचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी पुढील 5 वर्षासाठी ब्लॉक केला जाईल. याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला PM किसान सन्मान निधी, पीक विमा, ट्रॅक्टर किंवा ठिबक सिंचनाचे अनुदान यांसारख्या कोणत्याही योजनेचा लाभ 5 वर्षापर्यंत मिळणार नाही. मुख्यमंत्री बळीराजा शेत स्लॅश पाणंद रस्ते योजना. आता जाणून घेऊया या योजनेबद्दल. ग्रामीण भागातील शेतीमालाच्या वाहतुकीसाठी बारमाही रस्ते उपलब्ध करून देणं हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. जमीन देण्याबाबत. या योजनेसाठी कोणाकडूनही सक्तीनं जमीन घेतली जाणार नाही. दानपत्र. जे शेतकरी स्वतःहून रस्ता देण्यासाठी जमीन देतील त्यांना एक नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड पत्र करून द्यावे लागेल. मोफत नोंदणी. आनंदाची बातमी म्हणजे हे रस्ते करताना लागणारे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी सरकार पूर्णपणे माफ करणार आहे. शेतकऱ्याला यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागणार नाही. 7-12 उतार्यावरील नोंद आणि अटी. एकदा का तुम्ही रस्ते योजनेसाठी जमीन दिली आणि त्याचे कागदपत्र पूर्ण झाले की त्याची अधिकृत नोंद तुमच्या 7-12 उतार्यावर घेतली जाईल. हे रस्ते सार्वजनिक मालमत्ता म्हणून गणले जातील. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. एकदा दिलेली जमीन पुन्हा परत मागता येणार नाही. यामुळे भविष्यात रस्त्यावरून होणारे वाद कायमचे मिटण्यास मदत होईल. समारोप. तर शेतकरी मित्रांनो, शेतरस्ते मोकळे असणं हे सर्वांच्याच हिताचे आहे. यामुळे वेळेत पीक बाजारात नेता येईल आणि आपापसातील हेवेदावे संपतील. सरकारचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या नियमांची जाणीव होईल. अशाच महत्त्वाच्या शासकीय योजना आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.